अचानक पार्टीला जायचं ठरलं असेल आणि चेहऱ्यावर जर ग्लो नसेल, चेहरा काळवंडला असेल, तर हा फेस पॅक नक्की ट्राय करून बघा. हा फेस पॅक बनला आहे अशा इन्ग्रेडियंट्सनी ज्याच्याने आपल्या चेहऱ्यावरचे काळे डाग, नको असलेले डेड स्किन हे सगळं निघून जाईल. माझा चेहरा असा थोडा पिगमेंटेड दिसत होता, मंकी माउथ, आणि त्याच्यासाठी मी ही रेमेडी तयार केली. इथे मी यूज केली आहे 1 चमचा कॉफी पावडर, 2 चमचे बेसनमुळे आपल्या स्किनला टाईटनिंग येईल आणि त्याच्यामुळे जी डेड स्किन असेल ती सगळी निघून जाईल. त्याच्यानंतर मी इथे ॲड करते तांदळाची पावडर, तांदळाची पीठ. आता आपण इथे तांदळाचं पीठ आणि अर्धा चमचा हळद ॲड केली. त्याच्यानंतर आपण ॲड करणार आहोत 2 चमचे ॲलोवेरा जेल. ॲलोवेरा जेलमुळे आपली स्किन छान सॉफ्ट व्हायला मदत होईल. त्याला आता छानपैकी मिक्स करून घेऊया, एकत्रित करून घेऊया हे सगळे ड्राय इन्ग्रेडियंट्स. त्याच्यानंतर आपण आता ॲड करणार आहोत ह्याच्यामध्ये गुलाबजल. तुमच्याकडे गुलाब पाणी नसेल तर तुम्ही नॉर्मल वॉटर देखील यूज करू शकता. चांगला ह्याला एक थिकनेस द्यायचा आपल्याला, ज्याने आपल्या स्किनवर ती लेअर चांगली व्यवस्थित बसेल. जर तुम्हाला इथे पाणी किंवा गुलाब पाणी, नॉर्मल पाणी किंवा गुलाब पाणी जर कमी वाटत असेल तर तुम्ही ह्याच्यात थोडे थोडे करून ॲडजस्ट करू शकता, की जी लेअर आपल्या स्किनवर व्यवस्थित बसू शकेल. छानपैकी मिक्स करायचं आहे. व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर हा पॅक आता आपण आपल्या चेहऱ्यावर लावणार आहोत. हा असा व्यवस्थित पॅक आपला मिक्स झाला, एकदम सॉफ्ट झाला आहे. आता हा रेडी आहे आपल्याला आपल्या स्किनवर लावण्यासाठी. ह्याच्यात जे इन्ग्रेडियंट्स आहेत, बेसन आहे, गुलाबजल आहे, कॉफी आहे, त्याच्याने हे सगळे आपले डाग कमी होणार आहे चेहऱ्याने. आता हळूहळू मी हा पॅक सगळा माझ्या फेसवर लावणार आहे. जिथे जिथे मला डार्क स्पॉट्स आहे, अनइवन टोन स्किन आहे, ही तुम्ही तुमच्या डोळ्यांखाली देखील लावू शकता. हे नॅचरल इन्ग्रेडियंट्स असल्यामुळे आपल्या स्किनला कुठल्याही प्रकारचे हार्म्स करणार नाही. मानेवरही व्यवस्थित लावून घ्यायचं, कारण की आपल्या चेहऱ्याचा आणि मानेचा कलर वेगळा दिसतो केव्हा केव्हा, तर आपल्याला त्यासाठी मानेवरती देखील लावून घ्यायचं आहे. व्यवस्थित लावून झाल्यावर आपल्याला ह्याला 5 ते 10 मिनटं ड्राय होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे, की जे सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत ते व्यवस्थित ऑब्झर्व होतील स्किनमध्ये. हे असे नॅचरल पॅक डेली घरी वापरल्यामुळे आपल्या स्किनवर खूप छान प्रकारे रिझल्ट मिळतो. आपली स्किन खूप व्यवस्थित इवन टोन होऊन जाते. आता हा माझा पॅक पूर्ण सुकला आहे. तुम्ही पाहू शकता क्रॅक्स, काहीसा थोडा पॅक उरला होता, मी माझ्या हातांवर देखील लावून घेतला आहे. आता हा माझा फेस आहे. फेस व्यवस्थित वॉश करून घेतल्यावर तुम्हाला दिसू शकेल की किती व्यवस्थित स्किन माझी झाली आहे. बऱ्यापैकी जे अनइवन स्किन होती ती बऱ्यापैकी एका वॉशमध्ये बऱ्यापैकी निघाली आहे. जर याचं तुम्ही आठवड्यातून 2-3 वेळा यूज केला किंवा तुम्ही डेली जरी ह्याचा यूज केला तरी आपल्या चेहऱ्यावरचे सगळे अनइवन स्किन सगळे निघून जाणार आहे. छान असा ग्लो आला आहे चेहऱ्यावरती, नोजवर. नंतर तुम्ही ह्याला फेस वॉश झाल्यानंतर नक्की एखादा टोनर यूज करून ह्याला सेट करून ठेवू शकता, की ज्याने ती टोनर नंतर नक्की तुम्ही मॉइश्चरायझर वापरा. मॉइश्चरायझरने आपली स्किन आणखी सॉफ्ट होते. हा मी रूम लाईटमध्ये शूट केला आहे, तरी देखील माझ्या स्किनवर छानपैकी ग्लो दिसत आहे, जरी लाईट्स ऑफ असले तरी, रिंग लाईट्स ऑफ असले तरी. आणि हा माझा सेकंड, मी संध्याकाळी पुन्हा एक लेअर अप्लाय केला होता आणि त्याच्यामुळे माझा चेहरा आणखीन छान दिसत होता. हा मी रेडी व्हायच्या आधीचा माझा ग्लो आहे. आणि नंतर मग मी अशा प्रकारे रेडी झाली होती. छान असा ग्रीन कलरचा ड्रेस घातला होता, छान वाटत होता. तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ तर नक्की लाईक आणि शेअर